वास्तूंचं प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे। त्याची पाहणी सचिन तेंडुलकर यांच्याकडून केली जाते। वायर खेळतात तरी इकडनं गेले दोन चेंजिंग फक्त वुमनसाठी केल्या हे फक्त चेंजिंग बोला तर पहिले आसपास लपेटणे का मेरे पीछे इतना थोड़ी होता है खास फरमाइश होती करायला पाहिजे। तर या संपूर्ण वास्तूची कशा प्रकारे उभारणी करण्यात आलेली आहे, वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी कशा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, या सगळ्याची माहिती सध्या दिली जाते। तर शिवाजी पार्कचं जिमखान्याचं नूतनीकरण केलेल्या वास्तूचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। निवृत्ती अत्यंत महत्त्वाची अशी ही वास्तू 116 वर्ष असा हा जुना जिमखाना, ज्याच्याशी अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत, विशेषतः क्रीडा विश्वातल्या। आणि अगदी काही क्षणापूर्वीच त्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि सचिन तेंडुलकर सध्या या संपूर्ण वास्तूची पाहणी करताना आपण दृश्य पाहतोय। निवृत्ती, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो। 116 वर्ष अशी ही जुनी वास्तू जिमखान्याची, जी आता नवीन रूपात साकारण्यात आलेली आहे। शिवाजी पार्क जिमखान्याचं लोकार्पण जे आहे ते भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालेलं आहे। या कार्यक्रमाला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील उपस्थिती असलेले आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबतच सर्वपक्षीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। माजी आमदार आणि सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर असतील, मिलिंद नार्वेकर असतील, यासोबतच खासदार अनिल देसाई असे अनेक मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सचिन तेंडुलकर याच्या अनेक आठवणी ज्या आहेत ते या खरं तर या जिमखान्या संदर्भात आहेत, कारण की जेव्हा शालेय जीवनामध्ये क्रिकेटची प्रॅक्टिस करत असताना सचिन तेंडुलकर या जिमखान्याचा सदस्य होता। या जिमखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये तो सराव करताना सर्वांना पाहायला मिळत होता। त्याच्या अनेक आठवणी देखील इथल्या होत्या आणि म्हणूनच त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची संकल्पना जी आहे ती स्वतः राज ठाकरे यांची होती आणि तसंच त्याला बोलवण्यात आलं आणि संपूर्ण नवीन जो शिवाजी पार्क जिमखाना ज्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे, त्या नूतनीकरण करण्यात आलेल्या जिमखान्याची माहिती स्वतः सचिन तेंडुलकर घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की या शिवाजी पार्क जिमखान्यानं अनेक क्रिकेटपटू जे आहेत ते भारताला दिले, अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू याच जिमखान्यातून सराव करून नंतर भारतीय टीमचं नेतृत्व करताना, भारतीय टीमचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळत होते। आणि त्यानुसार सचिन तेंडुलकर एक महत्त्वाचा क्रिकेटपटू ज्या जिमखान्यानं दिला, त्याच जिमखान्याचं लोकार्पण करण्यासाठी ज्या नवीन वास्तू आहे त्या जिमखान्याचं लोकार्पण करण्यासाठी जे आहे ते सचिन तेंडुलकरला बोलवण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहतोय की संपूर्ण जी फोटो गॅलरी जी या जिमखान्याचे जुने फोटो लावण्यात आलेले आहेत त्याची देखील सचिन तेंडुलकर माहिती घेतोय। त्याचसोबतच ज्या गॅलरीतून सराव सामने नक्कीच तर शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूची सध्या पाहणी भारतरत्न सचिन तेंडुलकर या ठिकाणी करताना आपण पाहतोय। हायटेक अशी ही वास्तू उभारण्यात आलेली आहे। या ठिकाणची प्रवेश प्रणाली जी असेल ती सुद्धा डिजिटल असेल, अत्याधुनिक अशी जिमची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। स्मार्ट सेफ्टी मॉनिटरिंग असेल किंवा खेळांच्या दृष्टीने म्हणजे या पुढच्या काळात खेळाडूंसाठी किंवा खेळाडू घडवण्यासाठी जी म्हणून अत्याधुनिक प्रणाली गरजेची आहे ती सगळी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली अत्याधुनिक जिम या ठिकाणी आपण पाहतोय। या सगळ्याच नूतनीकरण केलेल्या वास्तूची पाहणी सध्या भारतरत्न सचिन तेंडुलकर करताना आपण या ठिकाणी पाहतोय। अर्थात या जिमखान्याच्या वास्तूचं, या मैदानाचं आणि सचिन तेंडुलकर यांचं एक वेगळं नातं हे गेली कित्येक वर्ष आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि म्हणूनच
राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून जेव्हा या नूतनीकरण केलेल्या वास्तूची उभारणी करण्यात आली, त्याच्या उद्घाटनासाठी म्हणून सचिन तेंडुलकर यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं। एक विशेष अशी ही स्टार गॅलेक्सी आपण पाहतोय। आतापर्यंत साधारणतः 20हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू याच जिमखान्यानं घडवलेले आहेत आणि त्यातीलच एक महत्त्वाचं आणि मोठं असं नाव ते म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं। या संपूर्ण वास्तूची सध्या पाहणी सचिन तेंडुलकर यांच्याकडून केली जाते। शिवाजी पार्क मधला हा जिमखाना 1909 मध्ये ज्याची स्थापना झाली आणि क्रीडा विश्वाव्यतिरिक्त सुद्धा त्यावेळेला जेव्हा हिंदू जिमखाना असं त्याला ओळखलं जात होतं, इतरही म्हणजे राजकीय चळवळी असतील किंवा इतर सामाजिक चळवळी असतील त्यात सुद्धा योगदान या वास्तूचं आणि इथल्या लोकांचं राहिलेलं होतं। आणि त्यानंतर विशेषतः क्रीडा क्षेत्रात तर 20हून अधिक आंतरराष्ट्रीय असे क्रिकेटपटू या जिमखान्यानं दिलेले आहेत। संपूर्ण परिसराची पाहणी करताना सचिन तेंडुलकर आता या ठिकाणी आपण पाहतोय। निवृत्ती, दृश्य आपण जी काही पाहिलेली होती अगदी अत्याधुनिक अशी ही वास्तू उभारण्यात आलेली हायटेक जिमची दृश्य आता आपण पाहिली। या सगळ्याचीच माहिती सध्या सचिन तेंडुलकर यांना दिली जाते। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की या नवीन वास्तू जी बनवण्यात आलेली आहे, जेव्हापासून शिवाजी पार्क जिमखान्याची स्थापना करण्यात आली त्यानंतर दुसऱ्यांदा तिचं नूतनीकरण करण्यात येत आहे। आणि शिवाजी पार्क मध्ये जे MCAचे मॅचेस होतात या सामन्यांच्या दरम्यान कोणत्या कोणत्या खेळाडूंना सुविधा असाव्यात या सुविधांची संपूर्ण पाहणी जो आहे तो सचिन तेंडुलकर आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। सर्व हायटेक अशी हा जिमखाना जो आहे तो जिमखाना बनवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे जे या जिमखान्याच्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू जे आहेत ते घडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यातलं सर्वात मोठं नाव म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि यांचीच आंतरराष्ट्रीय खेळाडूंची एक फोटो गॅलरी जी आहे ती गॅलरी देखील त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी 3 स्टंप आणि एक बॅट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। याच बॅटवरती सचिन तेंडुलकर यांनी सही केलेलं आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळालं। आणि जिम असेल, त्याचसोबतच चेंजिंग रूम असतील, गॅलरी असेल आणि इतर जे व्यवस्था असेल याची संपूर्ण पाहणी जी आहे ते सचिन तेंडुलकर या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। त्यासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देखील त्यांच्यासोबत आहेत। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील कार्यक्रमात उपस्थित आहेत। ते देखील आता सचिन तेंडुलकर याचं थोड्याच वेळामध्ये स्वागत करतील। एकत्रित ते सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे हे दोघे एकत्रित जे आहे ते या जिमखान्यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। ज्या पद्धतीने क्रिकेटचं स्वरूप बदलत गेलं त्याच पद्धतीने जिमखान्याचं स्वरूप देखील बदललं पाहिजे असं देखील अनेकांच्या भावना होत्या। आणि त्याच पार्श्वभूमीवरती या जिमखान्याची निर्मिती जी आहे आता करण्यात आली आहे। त्याचं नूतनीकरण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं अनावरण जे आहे ते देखील पार पडलं। आणि थोड्याच वेळामध्ये आता सचिन तेंडुलकर नक्की काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल, कारण की याच शिवाजी पार्क जिमखान्याच्या अनेक आठवणी ज्या आहेत त्या सचिन तेंडुलकर यांच्या आहेत। कारण की सचिन तेंडुलकरांनी सराव जो आहे तो या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये केला होता। गुरु रमाकांत आचरेकर यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रशिक्षण जे आहे ते त्यांच्या माध्यमातून घेत होते। त्याचा सराव कशा पद्धतीने चालायचा म्हणजे जुने काही फोटो जे आहेत ते या आर्ट गॅलरीमध्ये लावण्यात आलेले आहेत। आणि गेल्या 3 वर्षापासून खरं तर याच्या शिवाजी पार्क जिमखान्याचं नूतनीकरणाचा प्रश्न होता आणि त्याचं अखेर काम पूर्ण झालं आणि काम पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षानंतर आता नूतनीकरण होतंय। स्वतः राज ठाकरे यांनी लक्ष घालून या संपूर्ण जिमखान्याची उभारणी केलेली आहे। सर्व कमिटी मेंबर असतील, काही राजकीय नेते असतील, MCAचे काही सदस्य असतील ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की अत्यंत महत्त्वाचा दिवस जो आहे तो या इथल्या सर्व सदस्यांसाठी असणार आहे। त्याच्यामुळे सचिन तेंडुलकर यांनी उपस्थिती लावलेली आहे। कारण की क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा नक्कीच निवृत्ती नक्कीच हे दृश्य आपण पाहतोय। अगदी क्रीडा विश्वातलं म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा टेनिस असेल, बिलियर्ड्स असेल, कार्ड्स असेल, टेबल टेनिस असेल, कॅरम असेल, या सगळ्याच खेळांसाठीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं। अनेक खेळाडू या वास्तूनं घडवलेले आहेत। टेबल टेनिसचा एक छोटेखानी असा सामनाच म्हणूया या ठिकाणी सध्या रंगला होता। शिवाजी पार्क जिमखान्याची ही नूतनीकरण केलेली वास्तू अत्याधुनिक हायटेक असा हा जिमखाना उभारण्यात आलेला आहे। खेळाडूंसाठी म्हणून ज्या सुविधा अत्याधुनिक उपलब्ध करून देता येतील त्या सध्या शिवाजी पार्क जिमखान्यात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे। या संपूर्ण वास्तूची संकल्पना राज ठाकरे यांची आणि त्यातूनच या वास्तू